मेरठमधील सौरभ हत्याकांडामुळे देशात खळबळ माजली असतानाच आणखी एक असा प्रकार समोर आला आहे। उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रकार समोर आला आहे। धक्कादायक म्हणजे लग्नाच्या 15 दिवसानंतरच नवरीने नवऱ्याचा जीव घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नवऱ्याचा जीव घेण्यासाठी नवरीने 2 लाख रुपयाची सुपारी दिली होती। तपासानंतर पोलिसांनी नवरी आणि बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील सहार येथे घडली आहे। 19 मार्च रोजी पोलिसांना एक तरुण शेतात गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। उपचाराच्या वेळी तरुणाचा मृत्यू झाला। पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केली असता आरोपीचा पर्दाफाश झाला। तरुणाच्या खुनामध्ये नव्या नवरीचा हात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले। तरुणीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला। पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या। मृत तरुणाचे नाव दिलीप असे आहे। तो हायड्रा चालवण्याचे काम करतो। 5 मार्च रोजी त्याचं प्रगतीसोबत लग्न झालं होतं। हे लग्न प्रगतीच्या मनाविरोधात झालं होतं। प्रगतीचे गावातीलच बबलू यादव याच्यासोबत अफेअर होतं। लग्न झाल्यामुळे प्रगती आणि अनुराग यांच्यात दुरावा आला। त्यामुळे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दिलीपचा काटा काढण्याचा प्लॅन आखला। प्रगतीने नवऱ्याला मारण्यासाठी 2 लाख रुपयाची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक अभिजित आर शंकर यांनी सांगितले। प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पती दिलीपला संपवण्यासाठी प्रगतीने बबलू यादव याच्यासोबत प्लॅन केला। दोघांनी दिलीपला रस्त्यातून काढण्यासाठी रामजी नागर याला 2 लाख रुपयाची सुपारी दिली। दिलीप याला धोक्याने शेतात बोलवले, तिथे त्याला बेदम मारले आणि रामजीने त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या। दिलीप मेला असं समजून ते फरार झाले। दिलीप याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सुपारी घेणाऱ्याला आधी बेड्या ठोकल्या। त्याची कसून चौकशी केल्यानंतर प्रगती आणि तिचा बॉयफ्रेंडचे बिंग फुटले। पोलिसांनी तिन्ही आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत।